चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सीने पहिले पाढे 55 ही जी म्हण आहे, या म्हणीला तंतोतंत असं काही काम पुन्हा एकदा केलेलं आहे. कारण की ज्या ग्रुप सी मधल्या नवीन पोस्ट, नवीन जागा ज्या सरळ सेवा तलाठीवरती असेल किंवा इतर ज्या परीक्षा होत्या त्या आपण ग्रुप सी मध्ये कन्व्हर्ट केल्या होत्या. त्या तिकडे आणल्या होत्या. त्यामागचा एक उद्देश, महत्त्वपूर्ण उद्देश होता, पारदर्शकता ही चांगली असावी. कारण की ज्या संस्था आय-बी-पी-एस असेल, टी-सी-एस असेल, ह्या ज्या संस्था एक्झाम घेत होत्या, त्या एक्झाममध्ये बऱ्याचशा गोष्टींचा गोंधळाची स्थिती ही निर्माण होत होती. मग ही गोंधळाची स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आयोगाकडे मागणी केली की बाबा तुम्ही काही परीक्षा ज्या आहेत ह्या परीक्षा एम-पी-एस-सी कडे घेणं गरजेचे आहेत. आणि ह्यानुसार आयोगाने गट क च्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा सहित आता गट क मध्ये काही नवीन पदांचा सुद्धा समावेश केलाय. ह्या परीक्षा सुद्धा गट क च्या अंतर्गत घेतल्या जाणार होत्या. आता इथं गट क च्या अंतर्गत ज्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या त्यांचं एक एम-पी-एस-सीचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं, ऑफलाईन पद्धतीमध्ये एकाच दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच पेपर हा केला जात होता, दिला जात होता आणि त्या पेपरच्या माध्यमातून त्याची मेरिट लिस्ट लागत होती. पण आता आयोगाने आपल्या याच कृतीला काय केलंय, अ, काय सोडून देण्याचा काय घेतलाय मानस हा जाहीर केलाय. आता हा जो मानस जाहीर केलाय यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोणाचा आहे? जे विद्यार्थी अभ्यास करताय आणि अभ्यास करून परीक्षा देताय, या परीक्षा दिल्यानंतर जो नॉर्मलायझेशन इथं एंटर होणार आहे, ते एंटर झाल्यानंतर एम-पी-एस-सी, टी-सी-एस, आय-बी-पी-एस या संस्थांमध्ये काही फरक आहे का नाही? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण सगळे एकाच लाईनमध्ये जाऊन बसत असतील आणि परत नॉर्मलायझेशनच्या नावाखाली जो अन्याय, अत्याचार या विद्यार्थ्यांना होणार आहे, त्या संदर्भामध्ये कोण जबाबदारी घेणार? यामध्ये जे अन्याय होणार त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? या संदर्भामध्ये सुद्धा आयोगाने काय काहीतरी गोष्टींची काय उत्तरं देणं गरजेचं आहे. या संदर्भात आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा काही गोष्टी सांगितल्यात. त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत. पण एक्झाम्पलचा प्रॉब्लेम काय आहे? मागच्या महिन्याभरामध्ये आपण 2 पेपर, एक राष्ट्रीय स्तरावरती पेपर फुटले. म्हणजे नीट नावाचा पेपर जो आहे तो फुटलाय. 12वी नंतर मुलं स्वप्न बघतात डॉक्टर बनण्याचं, त्याचा पेपर फुटलाय राष्ट्रीय स्तरावरती. त्यातनं मग त्यानंतर दुसरा महत्त्वाचं घडामोड घडली ती म्हणजे टी-ई-टीचा पेपर हा सुद्धा फुटला आहे. म्हणजे पेपर फूट ही झालीये. मग कितीही सुरक्षा तुम्ही देत असाल, पेपर फुटताय आणि ऑनलाईनमध्ये या नॉर्मलायझेशनमुळे जो अन्याय इतरांना होणार आहे, सामान्य विद्यार्थ्यांना होणार आहे, याची परतफेड कशी असणार आहे? याची जबाबदारी कोणाची असणार आहे? या सुद्धा गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. ह्या संदर्भामध्ये 26 जून 2026 ला एक प्रसिद्ध पत्रक आयोगाच्या माध्यमातून काढलं गेलं. मग या प्रसिद्ध पत्रकाचा विषय काय होता? महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 व आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने आयोजित करण्याबाबतची ही काय माहिती इथं दिली आहे. म्हणजे आता 2026 मध्ये होणारी गट क जी ग्रुप सी ची परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आणि ह्या पुढच्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने प्रिलिम्स या घेतल्या जाणार आहेत. मग ह्याची विश्वासार्हता काय आहे ते आयोगाने ठरवणार. पण ह्या प्रसिद्ध पत्रकात काय म्हणलंय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 25 जून 2026 ला गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून संगणक प्रणालीवर आधारित ती घेण्यात येणार आहे. म्हणजे टी-सी-एस, आय-बी-पी-एसचं काय त्यांच्या ह्याच्यावरती कोर्ण हे आयोगाने ठरवलेलं आहे. राज्य शासनाच्या दिनांक 5 मे 2026 रोजी शासन निर्णयान्वये भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा, रिक्रुटमेंट रिफॉर्म्स करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा, संवर्ग, पदसंख्या, उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे विद्यमान ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विविध कालमर्यादेत घेणे जिकिरीचे होणार आहे. म्हणजे काय? या जे संवर्ग सेवा इकडं मिक्स केल्यात, एम-पी-एस-सी कडे त्या पाठवल्या गेल्यात. या सगळ्यांची एकत्रित एक्झाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर त्या आयोगावरती मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होणार आहे आणि हे पुढं जास्त जिगरीचं होणार आहे, असं आयोगाचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे त्याला सोप्या पद्धतीने करण्याच्या अनुषंगाने कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्याचं, टेस्ट घेण्याचं आयोगाने या ठिकाणी सांगितल्याचं आपल्याला दिसून येतंय.
सध्याच्या आयोगाच्या दरवर्षी सुमारे 6 ते 7,000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते आणि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून त्यानुसार परीक्षार्थींची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी जिल्हास्तरीय शाळा, महाविद्यालय अवलंबून राहावे लागते. परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रांमुळे केंद्रे उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक सुरक्षा आणि मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. ओके, ह्या परीक्षा आतापर्यंत वेळेवर लागल्या. UPSC एक्झाम वेळेवर होतात. सगळ्या परीक्षा वेळेवर झाल्या. रिझल्ट न लागण्याचं वेळेवर तर कारणं वेगळी आहेत. ही कारणं नाही आहेत. प्रश्नपत्रिका छपाईला उशीर होतो किंवा वाहतूक व सुरक्षा याला खर्च करावा लागतो किंवा केंद्र उपलब्ध न होणे. एक्झाम या सोमवारी, मंगळवारी, बुधवारी नसतात. एक्झाम या काय असतात, रविवारी असतात किंवा सुट्टीच्या दिवशी ह्या एक्झाम घेतल्या जातात. त्यामुळे हे केंद्र उपलब्ध न होणे हे काय थोडेसे विचित्र आयोगाने विचित्र स्वरूपातले आपले एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, यानंतर बघा आयोगाने अजून काय सांगितलंय की या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित आधारित पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. या पद्धतीने परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता व वेग वाढण्यास मदत होईल. पण विश्वासार्हता वाढणार आहेत का, तो मोठा आहे. ओके, उत्तरपत्रिकांचे संगणक मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबद्ध होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षातून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी CBT पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असं आयोगाने इथं सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग SSC, रेल्वे भरती मंडळ RRB, IBPS, CAT, GE, UGC नेट, MSc, CET या सर्व परीक्षा संस्था अनेक वर्षातून यशस्वीपणे CBT पद्धतीने परीक्षा घेत आहेत. आता ह्यातल्या कोणत्या परीक्षा सरकारी सेवेमध्ये जाणार आहेत किंवा कोणता म्हणजे कोणती परीक्षा अशी आहे त्या परीक्षेमध्ये जॉब हा लागतोय. SSC सोडलं, आता SSCच्या संदर्भामधला गोंधळ उत्तर भारतामध्ये तुम्ही बघितला तर तुम्ही चक्रावून जाताल. अशा वाईट परिस्थितीमध्ये SSC परीक्षा ह्या घेतल्या जातात. 2-2, 3-3 वर्ष कम्प्युटर बेस्ड एक्झाम होऊन सुद्धा लागत नाही आणि ते लागल्या रिझल्ट लागल्यानंतर अर्धे नाव गायब होतात, अर्धे म्हणजे वशिल्याने लागतात. अशा बऱ्याचशा घटना उत्तर भारतामध्ये SSCच्या संदर्भात घडतात. त्यानंतर रेल्वे भरती मंडळासंदर्भातला गोंधळ जग जाहीर आहे. IBPS, CAT, GE, UGC नेट आणि MSCET यातली कोणतीही एक्झाम तुम्हाला नोकरी लावून देत नाहीये. तुम्हाला फक्त एंट्रन्स एक्झाम म्हणून घेतल्या जातात आणि एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून या परीक्षा पुढे चालल्या जातात. यशस्वीरित्या होतात. नीटचा काय घोळ समोर आलाय ते आपण नुकतंच बघितलंय. आता ह्या सगळ्या गोंधळाची स्थिती आहे. तसे केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश राज्य लोकसेवा आयोगाकडून ही गट अ, ब आणि क पदांसाठी CBT परीक्षा नियमितपणे घेतल्या जात आहे. यातल्या किती परीक्षा या पारदर्शक, विश्वासार्ह आहे याचं एक्झाम्पल सुद्धा इथं देणं गरजेचं आहे. तामिळनाडू सोडला, कर्नाटक, तामिळनाडू सोडले तर बाकीच्या कोणत्या राज्यामध्ये पारदर्शकपणे एक्झाम ह्या दरवर्षी घेतल्या जातात. पारदर्शकपणे त्यांचा निकाल हा वेळेमध्ये लावला जातो. किती आहेत त्यातले एक्झाम्पल हे सुद्धा आयोगाने सांगणं गरजेचं होतं. ओके, यानंतर बघा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांना गुणांचे नॉर्मलायझेशन, गुणांचे समानीकरण करण्यात येणार आहे. यासाठी IIT बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक, न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. याबाबत सविस्तर कार्यपद्धती आयोगाने स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल. आता ह्या संदर्भात नॉर्मलायझेशन कसं केलं ना IIT बॉम्बे मधनं या संदर्भातले होणार आहे. मग TCS, IBPS साठी का नाही? तिथं सुद्धा तेवढंच महत्वाचं होतं. मग तिथं जो गोंधळ झाला त्यावेळेस कोण होतं इथलचं नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये, कोणतं गणित ठेवलं होतं हे सुद्धा स्पष्ट असणं गरजेचं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे समानीकरण ही प्रक्रिया कायदेशीर, न्यायसंगत व वैध असल्याचे स्पष्ट केले. तसे राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने
डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी ऑफ एक्सपर्ट नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणात परीक्षा भविष्यात सीबीटी पद्धतीने व विविध सत्रांमध्ये घेण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार नीट 2027 परीक्षा देखील सीबीटी पद्धतीने आयोजित करण्याचे नियोजन हे करण्यात आले आहे. ओके, जी 21 तारखेला परीक्षा झाली 21 जूनला, ती ऑनलाईन पद्धतीने झाली. आता त्याचं बघूयात. आयोगामार्फत 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा सीबीटीद्वारे यशस्वीरित्या या घेण्यात आल्या आहेत. यशस्वीरित्या हा शब्द थोडासा गोंधळ. 2023 मध्ये तलाठी भरतीचा जो रिझल्ट लागला आणि त्या रिझल्ट नंतर विद्यार्थ्यांनी त्याचे पुरावे सरकारकडे पाठवले, पण त्या पुराव्यांकडे सरकारने किती पद्धतीने किती आकर्षण म्हणजे गांभीर्यपूर्वक बघितलं गेलंय, त्यावरती प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांनी आपला गोंधळ केला. गोंधळ म्हणण्यापेक्षा त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत प्रश्न पोहोचवला. पण ह्याचं शेवटी झालं काय? मग टी-सी-एस, आय-बी-पी-एसने जो गोंधळ केला, तो गोंधळ इथं होऊ शकतो का? हा प्रश्न आहे. पुढील 3 महिन्यात आणखीन 81 संवर्गाच्या परीक्षा सीबीटी पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आयोगास या प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चालणी परीक्षा असून विविध सत्रामध्ये सीबीटीद्वारे घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. ओके, पूर्व परीक्षा ही तुम्हाला वेगळ्या सत्रात सापडेल. मुख्य परीक्षा एकाच सत्रात घेतली जाणार आहे. त्यावेळेस ती स्थिती वेगळी असणार आहे. ओके, त्यामुळे नॉर्मलायझेशन काय आहे ते समजून घ्या. नॉर्मलायझेशनची पद्धत आय-आय-टी बॉम्बे आयोगाला सांगेल. आयोग त्यानुसार आपली जे काही नॉर्मलायझेशन आहे ते दिसून येणार आहे आणि त्यातनं काय स्थिती आहे, गोंधळ काय आहे, तो गोंधळ सुद्धा आपल्यासमोर येणार आहे. त्यामुळे या आता आयोगाच्या पुढचे पावलं जे आहेत ते पावलं आपल्याला समजून घ्यायची आहेत. त्या पावलानुसार जर ह्यामध्ये काही बदल होत असेल तर वेल एंड गुड आहेत. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. नॉर्मलायझेशन पद्धत नसावी. एका दिवसामध्ये पेपर होणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना एक सेम पेपर असावा, जेणेकरून जी गोंधळाची स्थिती निर्माण होते ती होणार नाही, याची सुद्धा काळजी ही घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी जी ऑनलाईन प्रक्रियामध्ये जर तुम्ही घेणारच असाल तर ती अनेक शिफ्टमध्ये घेण्यापेक्षा एकाच ह्यामध्ये ही परीक्षा संपवून टाका, जेणेकरून नॉर्मलायझेशनचा इथं विषय येणार नाही. आणि विषय आला नाही म्हणजे काय होणार, सर्वांना समान न्याय या ठिकाणी उपलब्ध होईल, जो की आपला फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे, या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपण पुन्हा भेटूयात. काय नवीन अपडेट येतं त्या अपडेटला घेऊन नक्कीच आपण तुमच्यासमोर उपस्थित राहणार. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.